तर आजपासून पुढील 2 दिवस मुंबईतल्या तापमानामध्ये वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। मुंबई आणि उपनगरामध्ये तापमानात सध्या चांगलीच वाढ झालेली आहे। या संदर्भातला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये गेल्या 2 दिवसापासून उष्णतेत मोठी वाढ जी आहे ती झालेली पाहायला मिळते आणि आज उद्या आणि परवा अशा पुढील 2 ते 3 दिवस ही उष्णता अधिक वाढण्याची शक्यता आता हवामान खात्याकडून जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे। काल जर तापमान पाहिलं तर शहरातील अनेक ठिकाणी तापमान 36 ते 37 अंश सेल्सिअस डिग्रीपर्यंत पोहोचलेलं पाहायला मिळालं, तर मुंबई शहरात 35 अंश तापमानाची जी आहे ती नोंद झालेली पाहायला मिळते। सोमवारी जे तापमान आहे ते 38 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याचा अंदाज आता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे। तर काही ठिकाणी ठाणे आणि इतर परिसर पाहता हे तापमान 40 ते 41 अंश सेल्सिअस डिग्रीपर्यंत जाण्याची शक्यता खरं तर हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। मुंबई शहरासह राज्यभरात जे आहे ते तापमान वाढताना पाहायला मिळते। अनेक शहरांमध्ये तापमान हे 40 अंश सेल्सिअस डिग्रीपर्यंत पोहोचलेलं पाहायला मिळते। नाशिक असेल, पुणे असेल, नागपूर असेल या शहरांमध्ये तापमानात खरं तर मोठी वाढ जी आहे ती झालेली पाहायला मिळते आणि मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये देखील आता आज आणि उद्या तापमानात खरं तर मोठी नोंद होईल अशी शक्यता आता हवामान खात्याकडून वर्तवण्यात येते। कॅमेरा पर्सन मोहन दुबेसह अभिजित पोते, TV9 मराठी, मुंबई।